महाविद्यालयाबद्दल प्रेम व्यक्त केलं, महाविद्यालयाचे कौतुक केलं, महाविद्यालयाबद्दल जे काही मत त्यांनी व्यक्त केलं त्याबद्दल सुद्धा त्यांचं अभिनंदन करतो, आभारही मानतो. आणि शिक्षकांबद्दल त्यांनी जे काही कृतज्ञता व्यक्त केली, जे काही प्रेम व्यक्त केलं त्याबद्दलही त्यांचं कौतुक करतो. आणि आपल्या मूळ मुद्द्याकडे येतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व माझे प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी बंधू भगिनी, खरं म्हणजे हा जो काही इंडक्शन कार्यक्रमाचा जे काही आयोजन होतं याचा मुख्य हेतू जो होता तो सर्वांनी तुम्हाला सांगितलेला आहे. माझ्या मते तो असा होता की शिक्षक आणि विद्यार्थी याच्यामध्ये जे भीतीयुक्त अंतर असते ते भीतीयुक्त अंतर कमी करण्यासाठी हा अभिनव प्रक्रिया कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला होता. तुम्हाला कल्पना नाही की ज्यावेळेस आम्ही तुमच्यासाठी विद्यार्थी होतो त्यावेळेस शिक्षक आम्हाला त्यांच्या सावलीत सुद्धा उभं करत होते. त्यांच्या जवळ जाण्याची आम्हाला भीती वाटत असते. किंबहुना फार कमी असे शिक्षक होते की ज्यांना जे शिक्षक आम्हाला जवळ बोलावून आमच्याशी बोलत किंवा आमच्याशी चर्चा करत ते काय भीती आमच्या मनामध्ये असायची. सॉरीमध्ये दूर करण्याचा कधी प्रयत्न झाला नाही. काहींनी केला, काहींनी कधीच केला नाही. आणि या सगळ्या गोष्टी मनात मला असं वाटतं की आपल्या महाविद्यालयामध्ये यावर्षी प्रथम वर्षामध्ये प्रवेश घेण्याचे विद्यार्थी आहेत यांच्या मनामध्ये या महाविद्यालयाबद्दल, या महाविद्यालयाच्या प्राध्यापकाबद्दल कुठल्याही प्रकारची भीती असता कामा नये. कारण जर त्यांच्या मनामध्ये भीती असेल तर ते व्यक्त होणार नाही, त्यांच्या समस्या मांडणार नाही, त्यांचे विचार मांडणार नाही. आणि म्हणून ती भीती सर्वप्रथम दूर झाली पाहिजे. आणि या 7 दिवसामध्ये मी पाहिलं की या सगळ्या प्राध्यापकांनी आणि तुम्ही जी मेहनत केलेली आहे, जे काही तुम्ही एकमेकांच्या जवळ येण्याचा प्रयत्न केलेला आहे, जी भीती तुमच्या मनामध्ये दूर झालेली आहे त्याचा खरंच मला या ठिकाणी गर्व वाटतो. कारण तुमच्या बोलण्यातून ती भीती दूर झालेलं या ठिकाणी मला जाणवतो. सर्वात शेवटी बोलण्याची विद्यार्थी सिन्सिअर आहे, तुमची प्रामाणिक भावना आहे की मला या सगळ्या गोष्टी या ठिकाणी शिकायला मिळाल्या आहेत आणि ती मला या ठिकाणी शिकायला मिळणार आहे असा एक आत्मविश्वास या महाविद्यालयामध्ये व्यक्त केला आहे. तो नक्कीच आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, 11वीमध्ये मी 1986चा प्रवेश घेतला, वर्गात गेलो. केडी वंदरे नावाचे शिक्षक मला इंग्रजी शिकवायला आले. अत्यंत भारदस्त व्यक्तिमत्व, दिसायला तसेच, ज्ञानही तसंच, बोलणंही तसंच आणि शिकवणं सुद्धा खूप सुंदर. पहिलं लेक्चर ऐकलं, दुसरं लेक्चर ऐकलं आणि तिसऱ्या लेक्चरला ठरवलं की बनायचं तर यांच्यासारखं बनायचं तर ऐकत काही करायचं. त्याच दिवशी मी ठरवलं की वंदरे सरांच्या भाव ठेवूनच मी जगेल, प्राध्यापकच होईल, सिनियर कॉलेजलाच होईल आणि इंग्रजीतच. हे त्या दिवशी मी ठरवलं. मी का सांगतोय विद्यार्थी मित्र हो, तुम्ही सुद्धा या ठिकाणी एका विद्यार्थी सांगितले की माझे स्वप्न काय आहे. तुमच्या डोळ्यात काही स्वप्न दिसतात आम्हाला, काहींचे दिसतात, काहींचे दिसत नाही. पण बहुतेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यामध्ये काही स्वप्न दिसतात. ते स्वप्न घेऊन या ठिकाणी तुम्ही आलेले आहात. तुम्ही जर घरी पाहिलं तुमच्या वडिलांच्या सुद्धा डोळ्यात काही स्वप्न आहे. तुम्ही बारकाईने बघा, तुम्हाला जाणवेल की आपल्या वडिलांच्या डोळ्यांमध्ये, आपल्या आईच्या डोळ्यांमध्ये सुद्धा आपल्या सुद्धा काही स्वप्न आहे. ती स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी घेऊन तुम्ही या ठिकाणी येता आणि इथे आल्यानंतर तुमच्या डोळ्यांमध्ये स्वप्न आम्हाला दिसतात ती पूर्ण करण्याची जबाबदारी आहे. आणि म्हणून इथे आल्यानंतर तुम्ही जे काही स्वप्न घेऊन आहात त्या स्वप्नाच्या संदर्भाने सांगतो की खरंच तुमच्या मनामध्ये काही स्वप्न आहेत का, डोळ्यांमध्ये काही स्वप्न आहेत का. तुम्हाला वाटते का तुम्हाला काय व्हायचं, तुम्हाला वाटते का तुम्हाला काय बनायचं. तुम्ही ठरवलं आहे, जसं मी म्हणालो की आता तुम्ही ठरवलं की इंग्रजीचा प्राध्यापक आम्ही निघालो. मला चिडवायचं नाही की त्यांची स्टाईलही मारायचं, तर ते मला लोक चिडवायचे, माझे विद्यार्थी मला चिडवायचे, माझे सहोदरी मित्र मला चिडवायचे. पण मी त्याच्यात काळजी करत नव्हतो, मी फिकर करत नव्हतो. कारण काय की ध्येय वेळेवर, तसं ध्येय वेळेवर खूप तुम्ही या ठिकाणी आलेला आहात आणि तशीच ध्येयाची त्रास तुम्ही धरलेली आहात असं आम्ही गृहीत करतोय. आणि म्हणून त्यासाठी सांगतो की तुम्ही जी ध्येय मुलाची घेऊन या ठिकाणी आलेला आहात ती पूर्ण करण्याची जेवढी जबाबदारी तुमची आहे तेवढी जबाबदारी ती आमची करा. विद्यार्थी मित्रांनो, चेतन भगत नावाचा एक लेखक आहे. इंग्रजी साहित्यामध्ये काही कादंबऱ्या लिहिल्या आहेत आणि त्याच्या कादंबऱ्यावर काही चित्रपट सुद्धा आलेले आहेत. या चेतन भगतांनी जर इतिहास तुम्ही पाहिला तर नंतर एक पुस्तक आलेलं आहे, 11 रूल्स ऑफ लाईफ. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की माणसाचं जीवन हे झुरळासारखं असतं किंवा ते म्हणाले की मी जगताना ती झुरळाची प्रेरणा घेऊन असतो. ते म्हणाले की या पृथ्वीवर डायनासोर सारखा एक महाकाय प्राणी होऊन गेला
पण तो आता इतिहास जमा झालेला तो आता या पृथ्वीवर नाहीये. काय कारण आहे? डायनासोर हा महाकाय प्राणी या पृथ्वीवरून नाहीसा का झाला असं सांगतात की त्यावेळेस नद्या वितळल्या आणि मग त्या वातावरणाशी तो समरस होऊ शकला नाही आणि मग डायनासोर त्या प्राण्याचं नामशेष या पृथ्वीवरून झाला. पण चेतन बदल धोरण असा प्राणी आहे की कुठलंही वातावरण असो, कुठलीही परिस्थिती असो, कुठलीही जागा असो, तुम्हाला तो तिथे दिसेलच. स्वतःला कुठल्याही परिस्थितीमध्ये बदल करून जर व्यक्ती जगण्याचा ठरवत असेल तर तो व्यक्ती जगात कधीही अपयशी होऊ शकत नाही. नाहीतर डायनासोरसारखा महाकाय प्राणी सुद्धा आमची प्रवास लागत नाही. स्वतःला बदलता आला पाहिजे. जनता महाविद्यालयात आल्यानंतर ही परिस्थिती काय आहे, ते काय असते, ते काय मिळते, ते काय घेता येईल, इथून आपल्याला काय घेता येईल, असं जोपर्यंत स्वतः तुम्ही शिकत नाही, असं जोपर्यंत तुम्ही स्वतः ठरवत नाही, तोपर्यंत मला असं वाटते की तुमचा विकास शक्य आहे. या महाविद्यालयात जे वातावरण आहे ते शिस्त आहे, तिथं ते शैक्षणिक वातावरण आहे. यासाठी तुम्ही स्वतःला बदलवलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात की मला झोळ्याचं जे काही आयुष्य आहे खूप आवडतं. तो स्वतःला कुठल्याही परिस्थितीमध्ये जिवंत ठेवत असतो, स्वतःला कुठल्याही परिस्थितीमध्ये सक्रिय ठेवत असतो. तसं सक्रिय आपल्याला या ठिकाणी राहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जिथे बघायला संदर्भात तुम्हाला सांगेल की तुम्ही जर हा माणसाचा इतिहास पाहिला तर तुम्हाला असं सांगेल की IIT आणि IIM या दोन महत्वाचे इन्स्टिट्यूट आहेत. या दोन्ही इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतलेला हा मनुष्य. पण चेतन भगत असं म्हणतं की मी ज्यावेळेस महाविद्यालयामध्ये शिकत होतो त्यावेळेस महाविद्यालयामध्ये एक मासिक निघायचं आणि त्या मासिकामध्ये जसं आपल्या महाविद्यालयामध्ये पथिक नावाचं एक मासिक निघते. त्या पथिक या मासिकामध्ये आपल्या विद्यार्थ्यांचे सरप्राईज लेख त्या ठिकाणी छापल्या जातात. ते म्हणजे माझ्या महाविद्यालयामध्ये असं एक मासिक निघायचं आणि त्या मासिकामध्ये मी काही लेख लिहायचे आणि त्या मासिकामध्ये आलेले काही लेख असायचे. त्या लेखाखाली लिहिलेलं असायचं चेतन भगत आणि त्या लेखाखाली लिहिलेलं नाव ते चेतन भगत असायचं ना, त्याच्यातून मला जी प्रेरणा मिळायची ती प्रेरणा मला कशातूनच मिळाली. मित्रांनो, IIT आणि IIM सारखं शिक्षण घेतलेला मनुष्य हे एक होतं की माझं नाव मला एखाद्या लेखाखाली दिसल्यानंतर मला केवढा आनंद होतो. तो आनंद त्यांनी कायम ठेवला आणि खूप चांगल्या चांगल्या कादंबऱ्या, त्याला नाव निष्कर्ष सुद्धा म्हणतात, पण खूप चांगल्या चांगल्या कादंबऱ्या या जगाला दिलेल्या आहेत आणि जगप्रसिद्ध अशा कादंबऱ्या भगतांनी केलेल्या आहेत. म्हणजे IIT आणि IIM सारखं उच्च शिक्षण घेतल्यानंतर करोडोचं पॅकेज मिळणारा मनुष्य अचानक लेखन क्षेत्रामध्ये का आवडतो? कारण महाविद्यालयीन आयुष्यामध्ये त्याला लेखनाचा ध्यास लागला. तसा ध्यास तुम्हाला या वयातच लावून घ्यायचा आणि मग तुम्हाला कळते की 5.7 नावाची कादंबरी चित्र करायला केली, त्याच्यावर 3 Idiots सारखा एक मोठा चित्रपट तयार झाला किंवा 3 Mistakes of My Life नावाचं एक कादंबरी त्यांनी लिहिली, त्याच्यावर काय गोष्टी नावाचा सिनेमा राजपूत एक सिनेमा तयार झालेला आहे. सगळ्या कादंबऱ्यांवर त्यांचे मोठे मोठे सिनेमे आलेले आणि जगप्रसिद्ध सिनेमे त्यांचे आहेत. हे कशामुळे? केवळ त्यांनी ध्यान धरलं. विद्यार्थी मित्रांनो, भाविश अग्रवाल नावाचं नाव मी ऐकलं आहे. भाविश अग्रवाल हा व्यक्ती ओला कार आणि उबेर यांना काही कार सर्व्हिसेस आहे, ट्रॅव्हल एजन्सीज आहे, हे ऐकलंय का तुम्ही? ओला नावाचं एक ऍप आहे की तुम्ही जर शहरात गेलात, माहिती आहे तुम्हाला, तुम्ही जर शहरात गेलात, समजा पुणे मुंबई सारख्या शहरात गेलात, तुम्हाला ऑटो वगैरे असे थांबा म्हणायची गरज नाहीये. तुमच्या मोबाईलमध्ये एक ऍप असते ओला उबर नावाचं. तुम्ही त्याच्यावर लोकेशन टाकायचं आणि त्याला सांगायचं की या ठिकाणी उभे आहे आणि 5 मिनिटांमध्ये तिथे ऑटो येते, 5 मिनिटांमध्ये तिथे कार येते आणि भाडं सुद्धा वाजली असते. त्या वाजली भाड्यामध्ये तुम्हाला तुमच्या दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातो. याचा जो संस्थापक आहे तुम्हाला भाविश अग्रवाल. हा तो भाविश अग्रवाल आहे. याचा इतिहास तुमच्या वाचला भाविश अग्रवाल सुद्धा मुंबईच्या IIT मधला कॉम्प्युटर सायन्सचा सर्वात मोठा इंजिनियर आहे. पण भाविश अग्रवाल म्हणाले की ज्यावेळेस त्या बेंगलोरला असताना बांद्रापूरला मला जायचं होतं आणि बंगलोरवरून टॅक्सी घेताना आम्ही बांद्रापूरला निघालो आणि वाटेमध्ये एका ठिकाणी टॅक्सीवाला आमच्याशी भांडू लागला. कारण थोडासा प्रवास करायला जास्त झाला, तो आमच्याशी भांडू लागला आणि मला नाही मला जास्त पैसे लागले. भाविश अग्रवाल म्हणाले की मला इतके पैसे लागत नाही, तरी ते म्हणाले की इतके पैसे लागला. ते म्हणाले त्यांनी आम्हाला तिथे जागेवर उचलून दिलं. पटकन कार थांबवली, टॅक्सी उघडली, दारा उघडली आणि मला आम्हाला खाली उतरून आम्ही पटकन उतरलो आणि टॅक्सी. पण तो मुद्दा त्यांची इतकं लिवायला आला. ते म्हणाले की या जगातल्या किंवा या देशातल्या प्रत्येक प्रवाशाला
माफक दरामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता आलं पाहिजे, अशी काहीतरी सेवा मला सुरू करता येईल. म्हणून त्या उद्देशाने त्यांनी ओला आणि उबेर किंवा ओला टॅक्सी नावाची जी सेवा आहे ती सुरू केली आहे. अजून आपल्या मलकापूर शहरामध्ये ती आलेली आहे, पण मोठ्या मोठ्या शहरामध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला दिसते की त्या ठिकाणी अशा प्रकारच्या सर्व्हिसेस त्या ठिकाणी आहे. तर तुम्ही हे सगळे जे खास आहे हे आता सुद्धा तुम्ही उद्या बाळगला तर मला असं वाटते तुमचा चेतन बदल व्हायला उशीर लागणार, तुमच्यामध्ये भविष्यावर वाढवायला उशीर लागणार नाही. मित्रांनो, कला आणि वाणिज्य या शाखेमध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रवेश करतात त्यावेळेस माझ्या साईड सगळ्या लोकांना मला प्रश्न वाटतो की फ्युचर काय, भविष्य काय आहे. पण आपण जेव्हा तुम्ही डोळे उघडे ठेवतात, डोळे उघडे तुम्ही जगाकडे बघतात, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की कुठलीच शाखा ही कमी नाही, कुठलीच विद्याशाखा ही कमी नाही आहे. प्रत्येक विद्याशाखेमधून तुम्हाला करिअर करण्याची उत्तम संधी आहे, फक्त तुम्ही शोधत राहा. मग बीकॉमचे विद्यार्थ्यांना मला सांगायला आवडेल की विद्यार्थी मित्रांनो, एमबीए सारखं एक अभ्यासक्रम आहे की जो एमबीए सारखा अभ्यासक्रम तुम्ही जर पूर्ण केला तर तुम्हाला 10 लाखाच्या वरती सहज पॅकेज जर तुम्ही चांगल्या कॉलेजेसमधून एमबीए जर झाला तर तुम्हाला त्याच्यातून मिळू शकते. वर्षातून 7 वेळा परीक्षा एमबीएच्या एंट्रन्स होत असतात. तुम्ही आता बीकॉम प्रथम वर्षाला आहात, बीकॉम प्रथम वर्षापासून जर तुम्ही सीमॅट असेल किंवा सॅट असेल किंवा एनमॅट असेल किंवा स्नॅप असेल किंवा सीईटी असेल किंवा कॅट असेल, या 7 परीक्षा, या 7 परीक्षांची जर तुम्ही तयारी केली तर मला असं वाटते एमबीएच्या कुठल्या तरी एखाद्या महाविद्यालयामध्ये तुम्हाला सहज प्रवेश मिळू शकतो. आता तुम्ही केवळ फर्स्ट इयरला आहात, फर्स्ट इयरला जर तुम्ही आता जर गणित पण स्वतः करत असेल, जर तुम्ही आता सुरुवात केली तर मला असं वाटतं बीकॉम फायनल झाल्यानंतर तुम्हाला एमबीएच्या कुठल्या तरी एखाद्या चांगल्या अभ्यासक्रम असलेल्या कॉलेजेसमध्ये सहज ऍडमिशन मिळेल आणि तुम्ही एक चांगले व्यावसायिक सुद्धा बनणार. तुम्ही जर सोनी टीव्हीवर शार्क टँक नावाचा कार्यक्रम बघा, शार्क टँक इंडिया नावाचा सोनी टीव्हीवर कार्यक्रम असतो, त्या शार्क टँक इंडिया कार्यक्रमाबद्दल तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय लक्षात येईल, तुमच्यामध्ये आयडियाज आहेत, तुमच्यामध्ये नवीन निर्मितीची शक्ती आहे, पण तुमच्याजवळ पैसा नाहीये, तुमच्याजवळ भांडवल नाहीये. मग जगामध्ये असे काही लोक आहेत की त्यांच्याजवळ पैसा आहे पण अक्कल नाही, त्यांच्याजवळ भरपूर पैसा त्यांच्याकडे अक्कल नाही आहे, तुमच्याकडे हुशारी आहे, तुमच्याकडे ज्ञान आहे, तुमच्याकडे क्रिएटिव्हिटी आहे, पण तुमच्याकडे पैसा नाही. म्हणून अशा लोकांसाठी शार्क टँक इंडिया नावाचा एक मोठा कार्यक्रम टीव्हीवर चालतो, तुम्ही त्याच्यात पार्टिसिपेट होऊ शकता. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्याकडे एक आयडिया आहे एका स्टार्टअपची, माझ्याकडे आयडिया एका बिझनेसची, आणि ही आयडिया जर तुम्ही घेऊन पुढे आलात तर तुम्हाला तुमच्या व्यवसायाला मदत करायला सगळे बिझनेसमॅन किंवा सगळे जे भांडवल पुरवणारे लोक आहेत हे तयार होतात. म्हणजे हुशारी तुमची आणि पैसा त्यांचा असेल. एनईपी काय सांगतो तुम्हाला, एनईपीचा जर तुम्ही अभ्यास केला असेल, खरं म्हणजे एनईपी 4 वर्ष झाले एनईपी चालू आहे, अजूनही सर्व लोकांना काही पूर्ण कळलेला नाहीये, पण तो काही सार त्याच्यातून बाहेर आला तो असा आहे की हा जो एनईपीचा कार्यक्रम आहे किंवा हा जो काही एनईपी आहे, या एनईपीतून विद्यार्थ्यांना केवळ नोकरीसाठी तयार न करता त्यांना स्वयंरोजगारासाठी सुद्धा तयार करणं महत्वाचं आहे. आणि मग तुम्हाला जे दोन उदाहरण दिली की जो काही हरीश अग्रवाल आहे हा सुद्धा आयआयटी आहे, पण का व्यवसायाकडे वळला, आहे त्या नोकरीपेक्षा आणखी चांगलं कसं जीवन जगता येईल, आहे त्यापेक्षा मला आणखी सुद्धा कसं जगता येईल आणि माझ्यामध्ये काय पोटेन्शियल आहे, हे पोटेन्शियल घेऊन जर मला काही पुढे येतात तर तुम्हाला सुद्धा तसं शक्य आहे. म्हणून तुमच्यामध्ये स्वतःचा शोध घ्या, तुमच्यामध्ये खूप ताकद आहे, तुमच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे, तुमच्यामध्ये सुद्धा खूप हुशारी आहे आणि ही हुशारी शोधण्याचं काम तुम्ही पण करायचं आहे आणि आम्ही पण करणार. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला जे काही वर्षभर तुमचे लेक्चर्स होणार आहे, वर्षभर तुम्हाला जे काही क्लासिकलमध्ये वेगळं मार्गदर्शन केलं जाणार आहे. आता आम्ही ठरवलं कारण काही प्राध्यापकांना सोबत बसत असताना आम्ही चर्चा केली आणि चर्चेतून बाहेर असं सुरू आला की आम्ही सुपर 30 नावाचे एक ऍप तयार करतो. ऍप म्हणजे एक ग्रुप तयार करतो. सुपर 30 नावाचा एक ग्रुप तयार करणार आहोत. आता सुपर 30 मध्ये ते मोठी पण होऊ शकतात, ते 30 मध्ये आता नाही, पण खऱ्या अर्थाने त्या विद्यार्थ्यांना ते करिअर कॉन्शियस आहे. जिथे आज ज्या विद्यार्थ्यांनी मला त्याच्यापैकी ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की सर खरंच आम्हाला आमचं करिअर करण्यासाठी काहीतरी मदत हवी आहे, आम्हाला या सगळ्या गोष्टी कळत नाही, कारण जग खरंच खूप मोठा आहे, त्या मोठ्या जगामध्ये आपल्यासारखी छोटी छोटी लोक असतात यांना काही कळत नाही, पण मात्र थोडंसं हात धरून जर आपण पुढे गेलो, थोडंसं बोट धरून जर आपण पुढे गेलो तर नक्कीच आपण पुढे जाऊ शकतो. सर आम्हाला या अंधकारात जगातून काहीतरी
विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यांचे सुपर 30 सुपर 40 50 झालेले हरकत नाही असं एक ग्रुप आम्ही तयार करणार आहोत आणि या सगळ्या 30 40 50 विद्यार्थ्यांसाठी आठवड्याला एक सुरुवातीला आम्ही एक मार्गदर्शन शिबिर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या विद्यार्थ्यांनी जर सांगितले सर असे कार्यक्रम रोज घ्यायचे तर आम्ही रोजचे त्याच्यासाठी इथे उपस्थित राहणार आहोत आणि या सुपर 30 विद्यार्थ्यांसाठी फक्त करिअर कशातून करता येईल, करिअर करण्याच्या संधी कोणत्या आहेत, करिअर करण्याचे मार्ग कोणते आहेत, त्याच्यासाठी कोणकोणत्या परीक्षा आहेत, सगळ्या जाहिराती ज्या असतात त्या आपल्या ऍपवर टाकणार आहेत, त्या आम्ही ग्रुपवर टाकणार आहोत आणि कोणकोणत्या संधी तुम्हाला होऊ शकतात त्या सुद्धा आम्ही त्या ग्रुपवर टाकणार आहोत. आणि म्हणून या सगळ्या विद्यार्थ्यांना मला असं वाटतं त्याच्यामध्ये इंटरेस्ट नसेल पण मात्र ते इंटरेस्टेड विद्यार्थी आहेत अशा इंटरेस्टेड विद्यार्थ्यांचे ग्रुप तयार करून आम्ही एक करिअर कॉन्शियस नावाचे ग्रुप तयार करून त्या विद्यार्थ्यांना येत्या 3 वर्षामध्ये करिअरबद्दलची सर्व माहिती आम्ही वर्गात विद्यार्थ्यांनी सांगितलं खरंच शिक्षण फक्त नोकरीसाठी असते का? नाही, शिक्षण एक फॅसिलिटी असते, एक आपला व्यक्तिमत्व विकास पण असतो तर त्यासोबत आपल्याला करिअर घडवणं सुद्धा खूप महत्वाचं असते. अमिताभ बच्चन एक उदाहरण तुम्हाला सांगतो की अमिताभ बच्चन नेहमी म्हणायचे की मी लहान असताना माझे वडील मला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून खूप प्रयत्न करायचे. मला चांगल्या शाळेमध्ये त्यांनी टाकलं होतं तर चांगल्या शाळेत मी त्यांना आवडत नसायची म्हणून दिवसा सरकारी नोकरी करून रात्री त्या काव्य मैत्रिणीमध्ये जायचे आणि रात्री काव्य मैत्रिणीमध्ये जाऊन तिथे कविता म्हणायची आणि त्याच्यातून जे रेग्युलेशन त्यांना मिळायचं त्या रेग्युलेशन म्हणजे मानधन मिळायचं त्या मानधनावर त्यांना चालवायचे आणि मग त्यांना घरी येताना कधी 2 वाजायचे कधी रात्री 3 वाजायचे आणि मग रात्री 2-3 वाजता आल्यानंतर अमिताभ बच्चन म्हणायचे मी त्यांना म्हणायचो की बाबा एक युवक काही घरा नाही आणि मग तेव्हा हरिवंशराव बच्चन मला म्हणायचे म्हणजे पप्पा मला म्हणायचे की बेटा पेट पाणी के लिए ऐसा कुछ करना पड़ता. पण अमिताभ बच्चन म्हणाले की कालांतराने मी जेव्हा मोठा झालो आणि मग मी जेव्हा विषय झालो जेव्हा मी रात्री 2-3 वाजता घरी येऊ लागलो तेव्हा माझे वडील मला म्हणू लागले की बेटा एक युवक काही घरा आहे आणि मग तिथेच करणार विद्यार्थी मित्रांनो हेच संस्कार घेऊन आपल्याला पुढे जायचं की आपल्याला बघायचं आहे की आपला संसार आपलं घर आपलं आयुष्य आपलं जीवन कसं सुखकर होईल. याच्यासाठी केवळ नोकरी हा पर्याय नाही. शासन तुम्हाला तेच सांगते येणारी परिस्थिती सुद्धा तुम्हाला तीच खुणावली आहे की नोकरी केवळ हा एकमेव पर्याय राहिलेला नाही. याच्यामधून जर तुम्हाला स्वयंरोजगार शोधता आला किंवा खाजगी क्षेत्रांमध्ये जर तुम्हाला एमबीए उदाहरण दिलं या खाजगी क्षेत्रांमधून जर तुम्हाला काही नोकऱ्या करता आल्या तर त्याच्यासाठी तुम्ही तयार असलं पाहिजे. काय होते आहे की मागच्या महिन्यामध्ये पोलिसांची जाहिरात निघाली पोलीस पदाची भरती आहे. किती जागा निघाल्या पोलिसांच्या? 17,000 पोलिसांच्या जागा निघाल्या. किती अर्ज आले? 17 लाख. 17,000 पोलिसांच्या जागा आल्या आणि 17 लाख अर्ज आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो या 17,000 पोलिसांना मिळाल्यानंतर उरलेले 16,73,000 जे विद्यार्थी आहेत ते काय त्यांनी काय करावं? त्यांनी कुठे जावं? म्हणून नीट नावाची जी परीक्षा आहे त्या नीट परीक्षेमध्ये तुम्ही बघा मागच्या वर्षी 25 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते आणि त्याने फक्त 1 लाख डॉक्टर होणार आहे. उरलेल्या 24 लाखांनी काय करायचं? मग त्यांनी जगण्याच्या आशा सोडून द्यायच्या त्यांनी करिअरच्या आशा सोडून द्यायच्या नाही. त्यांच्यासाठी सुद्धा भरपूर पर्याय आहे. तुमच्यासाठी सुद्धा भरपूर पर्याय आहे. मला एक उदाहरण द्यायला आवडेल आपल्या विभागातील आपल्या महाविद्यालयामध्ये राज्य शासन विभाग त्यांचा मुलगा यावर्षी IIT मध्ये पास होते. यावर्षी तो IIT मध्ये इंजिनियर झाला. मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी डिग्री संपादन केली. मागच्या आठवड्यामध्ये त्यांच्या महाविद्यालयामध्ये जो काही कॉन्व्होकेशन समारंभ असतो तो त्याने डिग्री घेतली. तो डिग्री घेऊन घरी आला नाही. मुद्दामून तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी होता. तो डिग्री घेऊन घरी आला नाही. त्याने त्याच्या आई वडिलांना आणि त्या मॅडमला घरी पाठवलं आणि तो दिल्लीमध्ये एका अकॅडमीमध्ये IAS तयार करण्याची अकॅडमी त्या अकॅडमीमध्ये तयारी करतो. त्याला सिरियसली हे वेळ सांगेल पण मात्र वर्षी 23 या 23व्या वर्षी याच काही मानसिक घेतलेला आहे याच मुलाला बाळगायला आज तुम्हाला सुद्धा बाळगायचा आहे. तो त्याची तयारी करतो आहे. तशी तुम्हाला तयारी करायची आणि तसंच तुम्हाला या ठिकाणी काहीतरी बदलून दाखवायचं आहे. तुमच्या सगळ्या प्रयत्नांमध्ये आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. तुम्ही जे काही अपेक्षा आमच्याकडून व्यक्त केली आम्हाला हे मिळालं पाहिजे सरांनी सांगितलं तुम्हाला फीडबॅक फॉर्म सुद्धा आम्ही देणार आहोत. तर फीडबॅक फॉर्म मध्ये तुम्हाला काय हवं आहे ते सांगा.
आणि तुम्हाला काय पाहिजे आहे नेमकं आमच्याकडून महाविद्यालयाकडून तेही सांगा. आमच्याकडून आम्ही तुम्हाला देण्याचा नक्की प्रयत्न करू. शेवटी फक्त एकच सांगतो की ज्या गोष्टीने मी सुरुवात केली होती की तुमच्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये स्वप्न आहेत आणि त्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी चुकीचा मार्ग अवलंबून इथे आल्यानंतर मला त्या गोष्टी बघायला मिळतात. म्हणजे मला बऱ्याच विश्वास होतो कारण की माझी खूप गरज आहे. त्या वडाखाली किंवा त्या झाडाखाली काही मुली आणि मुलं बसलेली असतात. मला ते रोजचं काम आहे, मला तिथून त्यांना काढून द्यावं लागतं. माझ्यावर कशी काही येऊ देऊ नका किंवा कुठल्याच प्राध्यापकाला आमचे सगळे प्राध्यापक त्यांच्या नजरेमध्ये त्या प्रकार येतात. मी तर बऱ्याच वेळेस हातात बसलेलो असतो, मला फक्त येताना आणि जाताना दिसत असतात. पण मधल्या वेळेमध्ये आमच्या सगळ्या प्राध्यापकांना अशी चित्र दिसतात की ते नको असतात. तर त्यावेळेस त्याला दिसते की जेव्हा सगळे प्राध्यापक तिथे जातात, त्यांचं काउन्सिलिंग करतात, त्यांना सांगतात व्यवस्थित आणि तिथून त्यांना काढून देतात. तुमच्यासाठी मुलींसाठी स्वतंत्र कॉमन रूम आहे. तुम्ही कॉमन रूमची भेट घेतली की मला माहित नाही. सगळे इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही पाहिलं कॉमन रूम आहे. तुम्ही कॉमन रूम मध्ये बसा. तुम्हाला तिथे काही मासिकं पाहिजेत का वाचायला, तुम्हाला तिथे काही वर्तमानपत्र लागतात का वाचायला, मी तिथे वर्तमानपत्रांची सुद्धा सोय करतो, तिथे मासिकांची सुद्धा सोय करतो. तसंच ग्रंथालयामध्ये स्वतंत्र रीडिंग रूम तुम्हाला दिलेला आहे. त्या रीडिंग रूम मध्ये तुम्ही जाऊन वाचा. पण तासिका नसतील, शेवटची तासिका असेल, कोणी तास नसेल तर तुम्ही सरळ घरी जा. पण महाविद्यालयामध्ये विनाकारण रेंगाळू नका, तिथे थांबू नका. कारण बऱ्याच वेळेस मला पालकांची सुद्धा फोन येतात की सगळ्यांना तुम्ही घरी आलेली नाहीये. कदाचित ती बस चुकली तर तुम्हाला काय होतं की दुसरी बस खूप उशिरा असते आणि अशा वेळेस म्हणाल्यानंतर आम्हाला प्रश्न पडतो की काय करणार. महाविद्यालयाच्या आवारामध्ये कोणी दिसत नाही, त्या मुलीला विनाकारण बस स्टँडवर थांबावं लागतं. तुम्हाला जर गाडी असेल तर तात्काळ घरी जा, तिथे महाविद्यालयामध्ये रेंगाळू नका आणि तुमच्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये असलेल्या स्वप्नांची पूर्ती करण्याचा कायम प्रयत्न करा. चुकीच्या मार्गाने कदापि जाऊ नका आणि तुम्हाला आमच्याकडून काय आहे आम्हाला पाठपुरावा करत राहा. आम्ही पण तुमच्यासाठी सतत प्रयत्न करणार आहोत. पुन्हा एकदा उद्यापासून सगळ्या तुमच्या तासिकांना रेग्युलर सुरुवात होणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी या ठिकाणी शुभेच्छा शिकतो आणि माझ्या शब्दांना विराम